इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। आगामी सन त्योहार होली रंग पंचमी आने वाली शिव जयंती रमजान के चलते पुलिस ने निकाला रूट मार्च। जलगांव शहर के मेहरुल महादेव मंदिर तामापुर इलाके से होते हुए इच्छा देवी चौक पर रूट मार्च खत्म हुआ। इस रूट मार्च में एमआईडीसी पुलिस के अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड मौजूद रहे। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। तर काय सांगाल, आज या ठिकाणी रूट मार्च करण्यात येतो पोलिसांकडून, नेमकं काय विषय? पुढील 2 दिवसात होळी आणि धुलीवंदन सारखे 2 मोठे सण येत आहे। तर काही जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे, संवेदनशील भाग आहे, त्यात नियमित गस्त ठेवणं, यासाठी माननीय पोलीस अधीक्षक आमचे महेश्वर रेड्डी साहेब, अपर पोलीस अधीक्षक नकाते साहेब आणि एसडीओ संदीप गावित साहेब यांनी या सदर परिसरातून एक रूट मार्चचं आयोजन करावं, जेणेकरून हे सण उत्सव हे शांततेने पार पडतील, यासाठी सगळ्या पोलीस स्टेशनला सूचना दिलेली होती। त्याप्रमाणे आज एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर होळी निमित्त काय आवाहन कराल आपण नागरिकांना? होळी निमित्त आम्ही नागरिकांना आवाहन करू की हिंदूचा पारंपरिक सण होळी आहे, पण कोणालाही जीवितात धोका निर्माण होणार नाही, पर्यावरणाचं संरक्षण होईल या पद्धतीने, आणि कोणत्याही रंगांचा हानिकारक केमिकलचा न वापर करता किंवा कोणत्याही दारू किंवा अंमली पदार्थ सेवन न करता होळी जर साजरी केली तर शांततेच्या मार्गाने होळी साजरी होईल आणि सर्वांना आनंद घेता येईल। तसेच आपण रंग वगैरे उडवतो किंवा पाणी उडवताना इतर कोणत्या धर्माच्या किंवा जाती धर्मांच्या किंवा समाजाच्या भावना दुखावणार याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, एवढी एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे विनंती करण्यात येत आहे। थँक्यू। होळीचे सण येत आहेत, म्हणजे येणारे 2 दिवस आम्ही अवैध जे दारू आहेत त्याच्यावरती विशेष मोहीम राबवणार आहे। खास करून देशी दारू असतील, गावठी दारू असतील, त्याच्यावरती आम्ही विशेष मोहीम राबवते। आणि होळीच्या दिवशी आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी आणि त्याच्यासोबत पेट्रोलिंग देखील राहणार आहे। आमचा हीच प्रयत्न आहे की कोणत्याही महिलांना छेडछाड होणार नाही, आणि दुसऱ्यांना जे कोणी ते खेळत नाही, म्हणजे फुगा फेकून देणं, म्हणजे जे लोकांचं त्यांचं ओळखीचं नाही अशा लोकांवरती फुगा, त्याच्यामध्ये पाणी आणि काही रंग असतात, ती फेकून देणं, आणि छेडछाडचा उद्देशाने काही महिलांना वरती फेकणं, अशी जर कोणी करत असेल तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाई करायचा आम्ही आदेश देण्यात आलेला आहे। आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान 2-3 ठिकाणी आपलं नाकाबंदी राहणार आहे। आणि त्याच्यासोबत ज्या ज्या ठिकाणी याच्यापूर्वी प्रॉब्लेम झाला होते आणि ज्या ठिकाणी जास्त गर्दी होईल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर राहणार, त्याच्यासोबत काही ठिकाणी ड्रोन देखील आम्ही वापरणार आहे। अशा घटनेमध्ये